चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारंजा खाडगे आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे। त्या घटकाचं नाव आहे ते म्हणजे संविधान निर्मिती प्रक्रिया। विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी जे काही भारताचा घटनात्मक विकास पाहिला आहे त्या भारताच्या घटनात्मक विकासामध्ये आपण जे काही 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे, कशाची 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी, जी कंपनी आपल्या भारतामध्ये फक्त आणि फक्त कशासाठी आली होती, फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो व्यापार विस्तारासाठी आली होती। तिचा विचार अजिबात असा नव्हता की त्यांनी आपल्या भारतावर काय करावं, साम्राज्य विस्तार करावा। त्यानंतर आपण त्यामध्ये एक गोष्ट अभ्यासली विद्यार्थी मित्रांनो, 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे। त्यानंतर 1600 ते 1757 पर्यंत त्यांचा व्यापार विस्ताराचा काळ आहे, तो आपण इंग्रजांचा काळ म्हणून मानतोय। त्यानंतर 1757 ते 1858 पर्यंत या काळाला आपण विद्यार्थी मित्रांनो त्यांचा साम्राज्य विस्ताराचा काळ मानतोय। साम्राज्य विस्तार, जिथून आपल्या त्यांनी जे काही आहे ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ते आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते, तिथून त्यांनी 1757 ते 1858 मध्ये आज एक प्लासीची लढाई झाली आहे, 23 जून 1757। त्यानंतर जे काही आपली बक्सरची लढाई झाली आहे ते म्हणजे 22 ऑक्टोबर 1764 मध्ये। म्हणजे अशा प्रकारच्या ज्या लढाया झाल्या त्यामध्ये जे ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या भारतामध्ये त्यांचा सत्तेचा पाया भक्कम केला, म्हणजेच काय बक्सरची लढाई, अशा प्रकारचे त्यांची एक संघटना म्हणजेच काय त्यांचं साम्राज्य आपल्या भारतीय लोकांवर जडलेलं आहे। त्यानुसार त्यांची ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि तिथून आपल्या राणी एलिझाबेथनी ते कंपनी चालवण्यासाठी त्यांना कायदे देण्यात आले होते। ते कायदे आपण थोडक्यात बघू। 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यानंतर 1781चा संशोधनात्मक कायदा, त्यानंतर 1784चा पिट्स ॲक्ट, 1784चा कोणता, पिट्स ॲक्ट। त्यानंतर 1786चा विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड कॉर्नवॉलिस ॲक्ट, त्यानंतर 1813चा चार्टर ॲक्ट, त्यानंतर 1833चा चार्टर ॲक्ट, त्यानंतर 1853चा चार्टर ॲक्ट। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1853 नंतर 1858चा भारत सरकारचा कायदा, 1861चा भारत सरकारचा कायदा, 1892चा भारत सरकारचा कायदा। त्यानंतर जे महत्त्वाचे 3 कायदे आपल्याला इतिहास सांगतोय विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे कोणते, 1909चा कोणता, मॉर्ले मिंटो कायदा। म्हणजे इतिहास सांगतोय की मॉर्ले हा कोण होता, भारत मंत्री होता आणि मिंटो कोण होता, व्हाईसरॉय होता। त्यानंतर 1919चा मोटेंगू चेम्फर्स कायदा आणि जो शेवटला कायदा इंग्रजांनी आपल्याला दिलेला होता विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजेच 1935चा भारत सरकारचा कायदा, ज्यावर आपल्या भारतीयांनी बहिष्कार टाकलेला होता। त्यांना अजिबात हा कायदा काय नव्हता, मान्य नव्हता। तर हा इतिहास झाला विद्यार्थी मित्रांनो भारताच्या घटनात्मक विकासामध्ये। जर आपण पाहिलं मग नेमका आपली जी संविधान निर्मिती प्रक्रिया आहे, म्हणजे जो आजचा आपला टॉपिक आहे त्या टॉपिकला धरून आपल्याला आजचा विषय घ्यायचा आहे, तो म्हणजे कसा भारताचे जे संविधान बनवण्यात आले त्याच्यामध्ये नेमकी ही संविधान प्रक्रिया करावी, त्यामध्ये भारतीय लोकच असावे, त्यामध्ये एकही इंग्रज लोक नसावे। मग ही संघटना आपल्या भारतीयांच्या मनामध्ये केव्हा रुजली, हा सर्व इतिहास आज आपण या राज्यघटनेच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून एंडिंगपर्यंत बनून राहा विद्यार्थी मित्रांनो। नेमकंच तुम्हाला आपली संविधान निर्मिती प्रक्रिया कशी सुरू झाली, कशा प्रकारे आपल्याला अडथळे येत गेले, या सर्वांचा तुम्हाला आवाका घेता येईल, म्हणजेच काय, संविधान निर्मिती प्रक्रिया। तर चला विद्यार्थी मित्रांनो 1922 मध्ये संविधानाची मागणी करणारे पहिले नेते कोण, एमपीएससी तुम्हाला प्रश्न विचारेल विद्यार्थी मित्रांनो
1922 मध्ये म्हणजेच 20व्या शतकामध्ये सर्वप्रथम संविधानाची मागणी करणारे पहिले नेते कोण? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी. कोण होते? महात्मा गांधी. परंतु यांच्या म्हणण्यामध्ये कुठेही संविधान सभेचा उल्लेख नव्हता. फक्त महात्मा गांधींचं म्हणणं काय होतं? फक्त आणि फक्त आम्हाला संविधान हवंय असं त्यांनी यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये म्हटलं. कशामध्ये म्हटलं? वृत्तपत्रामध्ये. 19 शब्दाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, MPSC असो, कंबाईन असो, PSI असो, प्रत्येक याच्यामध्ये जर डिटेलमध्ये अभ्यास जर आपण टॉपिक वाईज केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं GS काय जाणार नाही, अवघड जाणार नाही. म्हणजे 20व्या शतकामध्ये सर्वप्रथम संविधानाची मागणी करणारे भारतीय पहिले नेते कोण होते? ते कोण होते? महात्मा गांधी. आणि त्यांनी कोणत्या वृत्तपत्रामध्ये असं लिहिलेलं होतं? ते कोणत्या वृत्तपत्रामध्ये? यंग इंडिया. त्यानंतर दुसरा प्रश्न उरतोय 1934 मध्ये दुसऱ्यांदा संविधानाची मागणी करणारे परंतु पहिल्यांदा संविधान सभेचा उल्लेख करणारे भारतीय नेते कोण होते? असा तुम्हाला MPSC प्रश्न विचारेल तर तुमचं उत्तर आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो M.N. रॉय. M.N. रॉय या भारतीय नेत्यांनी अशी संविधानाची मागणी केली का आम्हाला असं संविधान हवंय जे संविधान सभा भारतीय नेते म्हणून बनलेली राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1934 मध्ये संविधानाची सर्वप्रथम मागणी करणारे जे नेते होते ते होते पंडित नेहरू. आणि 1934 मध्ये काँग्रेसच्या वतीने जे मागणी केली होती म्हणजे आम्हाला अशी संविधान सभा हवी की ते पूर्णतः भारतीय लोकांनी बनलेली असेल, त्यामध्ये कुठलाही इंग्रज अधिकारी असणार नाही. त्यावेळेस जे दुसरं महायुद्ध होतं विद्यार्थी मित्रांनो, जे 1945ला आंतरराष्ट्रीय दबाव येऊन आपल्या भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं ठरलेलं होतं, त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक प्रश्न उरलेला होता. इंग्रजांना असं वाटायचं की भारतीय लोकांना आपण संविधान बनवण्यासाठी काय देऊ? मुभा देऊ. परंतु हे जे काही आहे म्हणजे काय, भारतीय लोक आहे हे एकजूट नाही, म्हणजे हे संविधान बनवू शकत नाही असा प्रत्यक्ष उल्लेख या इंग्रजांनी केला होता. आणि ही गोष्ट नेमकी खरी होती विद्यार्थी मित्रांनो त्यांची. म्हणजे भारतीय लोक जरी आतापर्यंत आपला देश स्वतंत्र होण्यासाठी झटले होते, परंतु आता त्यांना एक असा संभ्रम पडला होता इंग्रजांनी की आतापर्यंत आपण यांच्यावर 150 वर्ष राज्य केले, परंतु यांच्यामध्ये एक उणीव आहे की भारतीय लोक हे एकत्र राहू शकत नाही. मग सर्वप्रथम 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो, व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, किती मध्ये? 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो आपल्या भारतात आले आणि त्यांनी सरळ सांगितलं की भारतीय लोकांना, व्यवस्थित लक्ष द्या, भारतीय लोकांना संविधान बनवण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि ते संविधान मुख्यतः भारतीय लोकांनी बनलेलं असेल. म्हणजेच त्यांच्या शब्द रचनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो MPSC प्रश्न विचारेल. लॉर्ड लिनलिथगो 1940 मध्ये आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी मुख्यतः तुमची संविधान सभा ही भारतीय लोकांनी बनलेली असेल, म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये मुख्य उल्लेख काय होता की तुमच्या सभेमध्ये, तुमच्या संविधान सभेमध्ये भारतीय लोक तर राहीलच, पण आमचे इंग्रज अधिकारी सुद्धा राहील. म्हणजे मुख्यतः भारतीय लोक राहील, मग काही प्रमाणात तिथे काय राहील? इंग्रज सुद्धा राहील. तिथेच ज्याप्रमाणे 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी असं सांगितलं, त्यावेळेसच ही त्यांची जी काही समिती होती ते फेटाळण्यात आली. भारतीय लोक हे जाणून घेतलं होतं की आता जर आपली संविधान बनेल तर हे फक्त आणि फक्त आम्हाला भारतीय नेतेच हवंय, भारतीय लोकच हवंय, मग तेव्हाच आपलं संविधान बनल, नाही तर अन्यथा बनणार नाही. सगळ्यात मोठा प्रश्न उठलाय 1942 मध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. 1942 मध्ये क्रिप्स मिशन आपल्या भारतामध्ये आले विद्यार्थी मित्रांनो. आणि क्रिप्स मिशन आपल्या भारतामध्ये आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी सांगितलं की भारतीय संविधान काय म्हणते, व्यवस्थित लक्ष द्या, भारतीय संविधान हे भारतीय लोकांनीच बनवावं व ही पूर्णतः, व्यवस्थित लक्ष द्या, 1942 मध्ये आपल्या देशात कोण आले? क्रिप्स मिशन आले. म्हणजेच काय? स्टेपर्ड क्रिप्स आले. त्यांनी सांगितलं की भारतीय संविधान सभा हे पूर्णतः,
व्यवस्थित लक्ष द्या, पूर्णतः भारतीय लोकांनी बनलेली असेल. म्हणजे त्याच्यामध्ये आता एकही इंग्रज अधिकारी उरलेला नाही आहे. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस हे दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंडमध्ये ज्या निवडणुका आहे त्या पार पडल्या, ज्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये जे काही पक्ष आहे, काँग्रेस आहे, BJP आहे, कम्युनिस्ट आहे, वेगवेगळे शिवसेना आहे, शिंदे गट आहे, म्हणजे अशा प्रकारचे पक्ष आहे. पण इंग्लंडमध्ये असे पक्ष नाही. ही सगळ्यात मोठी महत्त्वाची बाब आहे. तिथे फक्त दोनच पक्ष आहे, एक म्हणजे मजूर पक्ष आणि दुसरा म्हणजे हुजूर पक्ष. ज्या वेळेस तिथे इंग्लंडमध्ये निवडणुका पार पडल्या त्यावेळेस मजूर पक्षाची सत्ता आली. कशाची? मजूर पक्षाची सत्ता आली. आणि ॲटली हे इंग्लंडचे काय म्हणले? पंतप्रधान म्हणले. आणि ॲटली सरकारांनी काय काढला? निर्णय काढला की भारतीय लोकांना संविधान बनवण्याचा काय आहे? हक्क आहे. आणि त्यासाठी आम्ही एक समिती तुमच्या भारतामध्ये पाठवत आहोत, जेणेकरून तुमचं संविधान बनवण्यासाठी तुम्हाला काय होईल? मदत होईल. आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या रचना करून तुमच्या भारतीयांचं संविधान हे चांगल्या प्रकारे तुम्ही बनवू शकणार. असं सगळ्यात मोठं त्यांनी आपल्या भारतामध्ये त्यांनी काय केलंय? आपल्या भारतामध्ये त्यांनी जे आपण त्रिमंत्री योजना म्हणतोय, जे कॅबिनेट मिशन म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो, ते 24 मार्च 1946 आपल्या भारतामध्ये पाठवले. त्यामध्ये बघा कोण कोण होते? त्याला आपण इतिहास म्हणतोय, क्रिप्स मिशन, त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना त्यालाच काय म्हणते? कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन. तर बघा त्याचे 3 सदस्य होते. पहिल्याचं नाव होतं पॅथिक लॉरेन्स. पॅथिक लॉरेन्स. दुसरा होता विद्यार्थी मित्रांनो एव्ही अलेक्झांडर. आणि तिसरा होता विद्यार्थी मित्रांनो स्टेफर्ड क्रिप्स. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे की पॅथिक लॉरेन्स होते हे या समितीचे अध्यक्ष होते. आणि जे 2 सदस्य होते ते म्हणजे एव्ही अलेक्झांडर आणि तिसरे होते ते म्हणजे स्टेफर्ड क्रिप्स. अशा प्रकारे ते दिल्लीमध्ये आले. त्यानंतर सिमला येथे त्यांच्या काय पडल्या? सिमला इथे त्यांची मीटिंग पार पडली. आणि 1 मे 1946 रोजी त्यांनी आपल्या पूर्ण भारतीय लोकांची काय दिली आहे? संविधान समिती बनवून दिली आहे, ज्यामध्ये 189 सदस्य होते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये 93 कोण होते? संस्थानिके होती. त्यानंतर 296 हे भारतीय ब्रिटिश प्रांत होते. त्यामधले 4 कमिशनरी क्षेत्रे होती. त्यानंतर ब्रिटिश प्रांत 292 होते विद्यार्थी मित्रांनो. 292चं जर आपण डिवायडेशन केलं तर 210 हे सर्वसाधारण होते, 98 हे मुस्लिम होते आणि 4 हे शीख होते विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची संविधान सभा बनवण्यात आली. आणि परंतु इथे सगळ्यात मोठी उणीव एक निर्माण झाली की ज्या वेळेस भारतीय संविधान सभा निर्माण झाली त्यामुळे 3 गोष्टी होत्या. एक म्हणजे सर्वसाधारण ज्यांना काय बनवायचं आहे? संविधान बनवायचं आहे. मुस्लिम लीग जे बाजूला पडालेला आहे, ज्यांच्या 78 जागा आहे. आणि त्यानंतर संस्थानिक म्हणजे आपला भारत देश जसा आता आज अखंड आहे. इंग्रजांच्या राजवटीच्या अगोदर आपल्या भारतीयांना राष्ट्रपती नव्हता, त्यानंतर पंतप्रधान हे पद नव्हतं. आपल्या देशामध्ये 543 पैकी 543 पेक्षा जास्त काय होती? संस्थाने होती. आणि संस्थानिकांच्या राजांना हे 93 जागा देण्यात आल्या. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतंत्र निर्णय घ्या. म्हणजे इथेच एका प्रकारची अफरातफरी बसलेली होती. म्हणजे भारतीय लोक एका विचाराने विचार करू शकत नव्हते. तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्यासाठी आपण एवढंच बघू. संविधान निर्मिती प्रक्रिया म्हणजेच आपली आता संविधान समिती गठीत करण्यात आली आहे. आता समोर काय घडलं त्याचा आवाका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, जेणेकरून तुमचा सर्वच्या सर्व टॉपिक काय होईल? क्लिअर होईल. नाही तर हा व्हिडिओ खूप लॉंग बनेल आणि तुम्हाला समजण्यासाठी काय देईल? थोडं अवघड जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या डायरेक्शन करिअर अकॅडमीचा प्लॅटफॉर्म आपल्या या कारंजा घाडगेमध्ये तालुक्याच्या ठिकाणी अमरावती ते नागपूर रोडवर आहे. ज्याही विद्यार्थ्याला MPSC करायची आहे, PSI करायचा, STI व्हायचा, ESO व्हायचा, गट क ची परीक्षा द्यायची आहे, सरळ सेवाची परीक्षा द्यायची आहे, पोलीस भरती द्यायची आहे, कुठलीही परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर आपल्या या अकॅडमीमध्ये एकदम बेसिक पासून विषय शिकवला जातो. आणि विद्यार्थ्याला एकदम बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे एखादा नवीन विद्यार्थी जरी आलाय तरी त्याला सगळ्या गोष्टी समजायला काय जाते? सहज जाते. तरी आमचा ऑफलाईन प्लॅटफॉर्म इथे ओपन झालेला आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी ज्यांना स्वप्नपूर्ती करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.